ज्या मागण्या होत्या त्यासाठी तुम्ही सगळे एकत्र झाले? सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत टोटल 14,000 कामगारांचे जे काही नोंदणीकृत कामगार होते त्यांचे लाभाचे प्रस्ताव आज सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून प्रलंबित ठेवण्यात आले होते। तर ह्या प्रलंबित कामगारांचे जे काही प्रस्ताव आहेत त्याच्या मंजुरीसाठी आम्ही आज कामगारांना हाक दिली होती ठिय्या आंदोलनाची। आपण जर बघत असाल तर त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद कामगारांनी दिलेला आहे आणि हा कामगारांचा आक्रोश हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचावा ह्या एक मूळ उद्देशाने आम्ही या ठिकाणी या आंदोलनाची हाक दिली होती। कामगार अधिकाऱ्यांनी आमच्या सर्व मागण्यांचा विचार करून त्यांनी गणेश चतुर्थी 14 सप्टेंबरपर्यंत 7,500 अर्ज जे प्रलंबित 14,000 आहेत त्याच्यापैकी 7,500 अर्ज हे 14 सप्टेंबर पूर्वी मंजूर करण्याचं आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे आणि उर्वरित जे अर्ज आहेत त्याच्यासाठी 31 डिसेंबर 2026 अशी आम्ही त्यांना अंतिम तारीख दिलेली आहे। या सगळ्या दरम्यानमध्ये शासनाचे अधिकारी जर कर्तव्यास कसूर केली आणि आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीप्रमाणे जर अर्ज मंजुरीसाठी त्यांनी वेळकाढूपणा केला तर आम्ही जे आज आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत ते आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। पडत नाही आणि नोटीस मी साहेबांनी मलाच दिलेली आहे। या कामगारांचं भलं होत असेल तर केसी घ्यायला आम्ही पण तयार आहोत सगळे अंतिम माझी साहेब विनंती आहे। काय गरज नाही पडणार आहे आपण तसं काय नाही। आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे आलं लक्षात आम्हाला आंदोलन करण्याचा। माझी पोलीस बांधवांना विनंती आहे की आम्ही आमच्या अधिकाराप्रमाणे आंदोलन करतोय आणि सनदशीर मार्गाने करतोय। आम्ही कुठलाही अपशब्द कुठल्याही अधिकाऱ्याला बोललेला नाही किंवा कुठलाही अपशब्द पोलीस बांधवांनाही बोललेलो नाही। त्यामुळे आमच्या सुद्धा भावनांचा विचार करून आम्ही जे आंदोलन करतोय ते आमच्या न्याय्य मागण्यांसाठी करतोय। आपण आम्हाला शब्द द्यावा आणि तो सुद्धा रितसर शब्द द्यावा। 31 मार्च पर्यंतचे जे काय क्लेम आहेत ते आम्हाला चतुर्थी 14 सप्टेंबर पर्यंत आमचे मंजूर करायला पाहिजेत आपण अशी आमची अंतिम मागणी आहे आपल्याकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।